शहरातील मालेगाव रोडवरील अग्रेसर चौक ते डीमार्ट पर्यंतच्या रस्त्यावर तात्काळ गतिरोधक बसवा अशा मागणीचं निवेदन शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख प्रतीक शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना युवा सेनेच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले। यावर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील सकारात्मक उत्तर देत काम करून देण्याचं आश्वासन दिलंय। धुळे शहरातील मालेगाव रोडवरील अग्रसेन चौक ते डीमार्ट दरम्यान पर्यंतचा रस्ता हा रहदारीचा मार्ग असून दिवसभर या भागात वर्दळ असते। या रस्त्याच्या मार्गामध्ये गतिरोधक अत्यंत कमी असल्यानं वाहनं सुसाट वेगानं धावण्याचं प्रमाण वाढलंय। यामुळे अपघातांच्या संख्येत देखील लक्षणीय वाढ झाली आहे। या अपघातांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय। यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अग्रसेन चौक ते डीमार्ट पर्यंतच्या रस्त्यात अग्रसेन चौक, डॉक्टर भतवाल यांच्या हॉस्पिटल क्रॉसिंग जवळ, विठ्ठल मंदिराच्या अलीकडे असणाऱ्या डॉक्टर काबरे यांच्या घराजवळ व डीमार्ट समोर अशा चारही ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी शिवसेना युवा सेनेनं केली आहे। जय महाराष्ट्र। माझे नाव अमित खंडेलवाल। जुना आग्रा रोड अग्रसेन चौक ते डीमार्ट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते वाहनांची। आबालवृद्ध, लहान मुलं, महिला वर्ग या ठिकाणाहून रोज ये जा करत असतात। ग्रामीण भागातले लोक शहरात येण्यासाठी तोच रस्ता वापरतात। शहरातले लोक ग्रामीण भाग, अवधान म्हणा, MIDC म्हणा, लळिंग म्हणा, तिकडे जाण्यासाठी तोच रस्ता वापरतात। रात्रीच्या वेळी ट्रॅव्हल्सही तिथे चालतात। आज आम्ही या ठिकाणी PWD ऑफिस कार्यकारी अभियंता R. पाटील साहेब तसेच जे मेन साहेब आहेत त्यांना इथं निवेदन देण्यासाठी यासाठी आलो होतो। त्या रस्त्यावर एकही गतिरोधक नाही आहे। डीमार्टजवळ काही दिवसांपूर्वी एक कमी वयाच्या तरुणाचा मृत्यू झालेला आहे, तरी आज तक आहे तिथे एकही स्पीड ब्रेकर टाकण्यात आलं नाही। अग्रसेन चौक तिथे एवढी मोठी क्रॉसिंग आहे, तिथे एकही स्पीड ब्रेकर आजपर्यंत बसवलेलं नाही। अनेक जणांचा जीव जातोय, अनेक जणांना कायमचं अपंगत्व येतंय। किरकोळ गाडीचा कट लागतो, धक्का लागतो, गाडी ठोकल्या जाते, त्याच्यावरून किरकोळ कारणावरून मोठे मोठे भांडणं तिथं त्या ठिकाणी होतात। दोन गट समोरासमोर येऊन जातात। त्याच्यामुळे आज आम्ही आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश तात्या माले यांच्या नेतृत्वामध्ये युवा सेनेचे महानगर प्रमुख योगेश मराठे, उपमहानगर प्रतीक शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी साहेबांना निवेदन दिलं आणि आम्ही त्यांच्याकडे मागणी केली, जी त्या परिसरातील नागरिकांनी शिवसेनेकडे केली होती। ती मागणी आम्ही आज साहेबांपर्यंत पोहोचवली आहे की या चार ठिकाणी सर्वात पहिले अग्रसेन पुतळा, त्याच्यानंतर रामवाडी चौक, डॉक्टर भतवाल यांच्या घराची क्रॉसिंग, त्याच्यानंतर विठ्ठल मंदिराजवळ डॉक्टर काबरेंचं निवासस्थान आहे, तिथं मिसळचं जे दुकान आहे त्या मिसळच्या दुकानाचा चौक आणि डीमार्टजवळ या चार ठिकाणी प्रामुख्याने मोठे स्पीड ब्रेकर जे असतात ते बसवण्यात यावे, जेणेकरून गाड्याच्या जोराने धावतात त्यांचा वेग कमी होईल, नागरिकांचा जीव वाचेल आणि परिसरातील लोकांना कुठलाही त्रास होणार नाही, कुठलाही धोका त्यांच्या जीवितला निर्माण होणार नाही। अशा मागणीचे निवेदन आम्ही साहेबांना दिले आणि साहेबांनी मला आश्वासन दिले की कलेक्टर साहेबांकडून तो विषय मंजूर करून अवघ्या काही दिवसात त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्यात येतील, अशी मागणी आज धुळे जिल्हा शिवसेनेने या ठिकाणी केलेली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपमहानगर प्रमुख प्रतीक शिंदे यांच्या नेतृत्वात राजू चौधरी, युवा सेनेचे महानगर प्रमुख योगेश मराठे, परेश यादबोले, अमित खंडेलवाल, पंकज चौधरी, भूषण पवार, दिनेश चव्हाण, चेतन सोनार, सागर पाटील, चेतन धामेचा, दिगंबर कासा, चंदू धनगर, प्रीतम धात्रक, सुमित चौधरी, अनिल ठाकूर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।